श्रोतहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत आठवणींचं चांदणं, गौरी कुलकर्णी यांचा ललितबंध. हो, आठवणींचं चांदणं. या चांदण्यात न्हाऊन निघायला मला मनस्वी आवडतं. चंदेरी मुलायम पायवाटेनं मी अलगद माहेरच्या अंगणात पाऊल टाकते. समोर उभा असलेला प्राजक्त पाहून मी मोहरून जाते. बहरलेल्या प्राजक्ताची नाजूक पाकळी गालातल्या गालात हसून माझं स्वागत करते. त्याच्या केशरी देठाचं मला भारीच आकर्षण. फुलाचा पांढरा शुभ्र रंग आणि देठाचा केशरी रंग, या मनोहर रंगरूपात मी हळूहळू गुंतत जाते. त्याच्याशी संवाद साधायला लागते तोच आईची हाक कानावर येते. अगं, आणखी किती वेळ त्या फुलांशी बोलत बसणार आहेस? कमाल आहे बाई तुझी. लहानपणीचं तुझं हे वेड अजून काही गेलेलं दिसत नाही. मी खाडकन भानावर येते, पण ते भानावर येणं तात्पुरतंच असतं. आठवणींच्या चांदण्याची मला धुंदीच चढलेली असते जणू. माझं पुढचं पाऊल पडतं ते माझ्या माहेराला समृद्ध करणाऱ्या प्रवरा नदीच्या काठावर. काठावरून हळूहळू मी प्रवरेच्या पाण्यात उतरते. आहा, आपसुकच शहारे अंगावर येतात. पाण्याचा माझ्या पायांना झालेला स्पर्श अंगांगात भिनतो. प्रवराबाई माझ्या कानात कुजबुजते, किती वर्षांनी आलीस ग बयो. लहान होतीस तेव्हा अगदी नेमाने यायचीस. मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या की तुम्ही साऱ्या मैत्रिणी धावत यायच्या माझ्याकडे आणि तासन तास डुंबत बसायच्या. तहान भूक कशाचीच शुद्ध असायची नाही तुम्हाला. पोरी, किती सुंदर होते ग ते दिवस. खरंच, ही खळाळणारी प्रवरा नदी माझी मैत्रीण होती. अगदी जिवलग मैत्रीण. माझ्या मनातलं सारं काही मी तिला सांगायची. संध्याकाळची वेळ झाली की ती मला म्हणायची, जा बाई, घरी जा आता तुझ्या. तुझं घर तुझी वाट पाहत असेल. तिच्या स्वरात वात्सल्य, प्रेम भरभरून जाणवायचं. आठवणींच्या चांदण्यात विहरताना आपसुकच माझी ओढाळ पावलं प्रवरा नदीच्या पैल तीरावर जाऊन थबकतात. त्या पैल तीरावर वसलेल्या अगस्ती मुनींच्या आश्रमाकडे. किती पावन वातावरण आहे इथलं. एका छोटेखानी मंदिरात उभ्या असलेल्या अगस्ती ऋषींच्या प्रसन्न मूर्तीकडे बघताना भारावून गेलंय माझं मन नेहमीप्रमाणेच. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने सुगंधित झालेल्या त्या भूमीवर डोकं टेकवते मी. वाऱ्याची एक मंद झुळूक अलगद सुरेख तान छेडते. ते सूर तिथल्या प्रसन्न नीरवतेत मनाला विसावा देऊन जातात. मी अवतीभोवती पाहते, कुणीच नसतं तिथे. मी एकटी अनुभवत असते तो निर्व्याज निरामय आनंद. आणि हो, याच परिसरात महाशिवरात्रीला भरणाऱ्या जत्रेकडे माझ्या आठवणी वेगाने धावत येतात. माझ्या बाबांचं बोट घट्ट पकडून मी त्या जत्रेत सामील होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छोट्या छोट्या दुकानांची भली मोठी गर्दी. खेळण्यांची दुकानं, कपड्यांची दुकानं, खाऊंची दुकानं. खाऊच्या दुकानात ठेवलेल्या माझ्या आवडत्या गुढीशेवेकडं माझं अगदी लक्ष जातच. लाल लाल रंगाची ती खमंग गुढीशेव. गोड असते बरं का ती. बाबांकडून हट्टाने मी मागून घेते. माझे हट्ट पुरवायलाच जणू बाबा मला इथे घेऊन आलेले असतात. मग काय, डोक्यावर रंगीबेरंगी टोपी घालून तोंडाने पिपाणी वाजवत निघतं आमचं ध्यान जत्रेची मजा लुटत. बाबांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त कौतुक दिसतं मला. आठवणींचं हे सुंदर चांदणं कधीच सरणारं नाही. ते आपल्या हक्काचं आहे, निरंतर सोबत करणारं आहे. या चांदण्यातून कसा कोण जाणे, माझ्या अवतीभोवती मला आवडणारा अत्तरगंध दरवळत असतो. आठवणींचं चांदणं, गौरी कुलकर्णी यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.